क्राइम ब्रांच ने एक बड़े किराए के बैंक खाते रैकेट का पर्दाफाश किया है। पुलिस को संदेह है कि इस रैकेट का कनेक्शन क्रिकेट सट्टेबाजी और हवाला कारोबार से है। पुलिस ने इस मामले में 2 आरोपी वैभव बघेल और उसके साथी सुमित पटले को गिरफ्तार किया है। बताया जा रहा है कि रैकेट के सरगना और अन्य साथी, जिनमें रोहित अहेर, स्वप्निल शेंडे, प्रतीक उर्फ कुणाल शेंडे, रोहित कामले, सोहेल खान, आनंद उर्फ अमित विश्वकर्मा, अभिषेक सिंह तथा अश्विन दोगे शामिल है, अभी भी फरार है। इस रैकेट का खुलासा तब हुआ जब गोंदिया निवासी दीपक गायधन ने क्राइम ब्रांच में शिकायत दर्ज कराई। दीपक, जो नौकरी की तलाश में थे, उन्हें आरोपी रोहित अहेर ने साथ में कारोबार करने का झांसा दिया। आगे की जांच पुलिस कर रही है। आरपी नगर पोलीस स्टेशन येथे सदर प्रकरणात एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एक फिर्यादी न अशी तक्रार दिलेली आहे की त्याचे जे आधार कार्ड किंवा जे आयडेंटिटी कार्ड आहे त्याचा वापर करून आणि त्याला एखाद्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप देण्याचं आमिष दाखवून त्याचं एक बँकेचं अकाउंट काढण्यात आलं आणि त्या अकाउंटमध्ये काही असे व्यवहार दाखवण्यात आले की ते कॅश ते मोठ्या प्रमाणात ते व्यवहार दाखवण्यात आले आणि ते कशाचे व्यवहार आहेत याची फिर्यादीला माहिती नाही आहे आणि अशा ह्याच्यामध्ये बोगस ट्रान्झॅक्शन करून आणि बनावट काही कागदपत्र तयार करून हे काही लोकांनी हे बनावट अकाउंट तयार केलेले आहेत आणि वेगवेगळे बँकेचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी या अकाउंटचा वापर करण्यात आलेल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत होतं। त्यानुसार घटनास्थळी जाऊन आपण चेक केला असता त्या ठिकाणी बरेच असे बनावट बँकेचे पासबुक, काही त्यांचे बँक स्टेटमेंट किंवा इतर काही गोष्टी मिळून आलेल्या आहेत। त्याच्यावरून आता आरपी नगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमका ह्या अकाउंटमध्ये आलेले पैसे हे कशाचे आहेत त्याचा शोध आता सध्या क्राइम ब्रांच करत आहे। त्याच्यामध्ये क्रिकेट बेटिंग असेल किंवा काही हवाल्याचे आहेत काय हे सर्व आम्ही पडताळून बघत आहोत। कुणाच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर झाले, कुणी अकाउंट काढले, हे सर्व चेक करून त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे। याच्यामध्ये आता 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। ही जी कामगिरी आहे ती क्राइम ब्रांचचे युनिट 4 या युनिटनं केलेली आहे। त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक गड्डीमे आणि त्यांच्या पूर्ण टीमनं ही कारवाई केलेली आहे।